नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण महाराष्ट्रातील अगदी प्रसिद्ध असा पदार्थ म्हणजे अळूवडी हे बनवणार आहोत. पण इथे मी अळूवडी थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही अळूवडी बनवली तर अगदी परफेक्ट कुरकुरीत अशी तयार होते. शिवाय अळूवडी बिघडण्याचीही टेन्शन नाही किंवा अळूवडीचा रोल करण्याचेही टेन्शन नसते. इतकी साधी सोपी पद्धत मी इथे शेअर करत आहे. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट अशी अळूवडी कशी बनवायची ती लगेचच पाहूया. इथे मी अळूवडीची पाने स्वच्छ धुवून नंतर पुसूनही घेतली आहेत. आता अशा प्रकारे अळूवडीची पाने फोल्ड करून मध्ये अगदी व्यवस्थित चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे चिरून बारीक पाने सुरीने व्यवस्थित कापून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने आपण सुरीने सर्व अळूची पाने व्यवस्थित कापून घेऊया. पाहू शकता सर्व अळूची पाने मी अगदी व्यवस्थितपणे कापून घेतली आहे. आता लगेचच आपण त्यामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया. हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर पावडर मसाल्यामध्ये 1 चमचा धणेपूड, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया. इथे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 चमचे कोकमाचा आगळ घालूया. कोकमाचा आगळ जर नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळही इथे घालू शकता. आता प्रथम आपण हे सर्व साहित्य पानांना व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव पानांमध्ये उतरेल. आणि इथे जे आपण अळू जर खाजरी असेल तर त्यासाठी कोकमाचा आगळ वापरला आहे. त्यामुळे अळूवड्या खाताना घशाला खवखवही होणार नाही. आता अशा प्रकारे आपण सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर चव बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा त्यामध्ये गूळ घालूया. जर गूळ आवडत नसेल तर स्किप करू शकता. आता गूळ अगदी व्यवस्थित मिश्रणात एकजीव करून घेऊया. त्याबरोबरच आपण 1 चमचा इथे तीळ घालूया. तीळ इथे वापरल्यामुळे ही जी अळूवडी आहे त्याला अगदी खमंग अशी चव येते. तीळ आता आपण मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. म्हणूनच अशा प्रकारे तीळ अगदी रोजच्या जेवणात त्याचा प्रमाणात वापर करावा, त्यामुळे शरीराला कॅल्शियमही मिळते. आता त्यात आपण 1 वाटी बेसन घालूया. इथे मी रोजच्या वापरातील बारीक बेसन घेतले आहे. आपण मिश्रणात बेसन घातल्यावर पुन्हा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे पाण्याचा मी अजिबात वापर करणार नाही आहे. आता अळूवडीला कुरकुरीतपणा यावा यासाठी इथे मी 1 वाटी पोहे मिक्सरमधून त्याची बारीक पूड तयार करून घेतली आहे. ती आता आपण ह्या मिश्रणात घालूया आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे मी तांदळाच्या पिठाच्या ऐवजी इथे पोह्याच्या पिठाचा वापर केला आहे. जर तुम्हाला पोह्याचे पीठ घालायचे नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठही किंवा ज्वारीचे पीठही वापरू शकता. पाहू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. तोवर आपण प्लेटला अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घेऊया. पाहू शकता प्लेट मी अगदी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतली आहे. लगेचच अळूवड्याचे रोल तयार करून घेऊया. त्यासाठी हाताला थोडेसे तेल लावून मिश्रण अशा प्रकारे तळहातावर घेऊन अगदी लंब गोलाकार द्यायचा आहे. अशा प्रकारे अगदी लांबट असे रोल तयार करून घ्यायचे आहे. इथे मी छोटे अळूवडीचे रोल तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे अळूवडीसाठी रोल तयार करून घेऊ शकता. पाहू शकता किती परफेक्ट रोल तयार झाला आहे आणि मिश्रण हातालाही चिकटत नाही आहे म्हणजे मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे. आता रोल प्लेटमध्ये ठेवूया. अशाच प्रकारे सर्व रोल मी तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व रोल मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते वाफवून घेऊया. त्यासाठी स्टीमरमध्ये आधीच मी पाणी गरम करत ठेवले होते. आता पाणी व्यवस्थित उकळले आहे. लगेचच आपण हात सांभाळून जे प्लेटमध्ये रोल ठेवले होते ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे स्टीमरमध्ये ठेवूया आणि स्टीमरवर झाकण देऊन साधारणतः
15 मिनिटे हे रोल व्यवस्थित वाफवून घेऊया. साधारणतः 15 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता रोल अगदी व्यवस्थित वाफले गेले आहेत. टूथपिकच्या साहाय्याने अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे बघायचे आहेत. आता गॅस बंद करूया आणि रोल थंड करून घेऊया. पाहू शकता रोलही अगदी व्यवस्थित थंड झाले आहेत. लगेचच ते आपण कापून घेऊया. त्यासाठी अगदी धारदार सुरी घ्यायची आहे. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने रोल व्यवस्थितपणे कापून घ्यायचे आहेत. इथे मी गरजेनुसार रोल कापून घेतले आहेत. पाहू शकता अळूवडीचे रोल मी कापून घेतले आहेत. लगेचच अळूवडी शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल घालूया. इथे मी अळूवडी शॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्ही तळूनही घेऊ शकता. आता तेल गरम झाल्यावर लगेचच हलक्या हाताने आपण अशा प्रकारे अळूवड्या त्यामध्ये सोडूया. अगदी हलक्या हाताने आपण अळूवड्या इथे सोडणार आहोत. नाहीतर तेल हातावर उडण्याची शक्यता असते. म्हणून ही काळजी जरूर घ्यावी. आता अळूवड्या तेलात सोडल्यावर अशा प्रकारे एक बाजू व्यवस्थित खरपूस तळून घेतल्यावर दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित खरपूस तळून घ्यायची आहे. पाहू शकता अळूवडी दोन्ही बाजूने अगदी खरपूस तळली गेली आहे आणि एकसारखी तळली गेली आहे. लगेचच ती आपण एका टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे तेल आहे ते टिश्यू पेपर व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब करून घेईल. पाहू शकता अळूवड्या पूर्णपणे तयार झाल्या आहेत. लगेचच गरमागरम अळूवड्या सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी अळूवडी. ही अळूवडी तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून त्याचा उपयोग करू शकता. ही अळूवडी हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा अशीच जरी खाल्ली तरी खूपच चविष्ट लागते. किती साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. अगदी अशाच प्रकारे अळूवड्या बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.